नागपूरमध्ये अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत। अमर, नागपूरकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि आज मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि आपण आता मतदानाची काही थेट दृश्य पाहतो आहोत। आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात नागपूरमधून मोहन भागवत मतदानासाठी आलेले आहेत। नेहमीप्रमाणे सध्या दिवसाची सुरुवात अगदी बोला अमर। अनुपमा, आपण एक थेट दृश्य बघू शकतो। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे आता पोहोचलेले आहे नागपूर नाईट स्कूल येथे ते मतदानाकरता पोहोचलेले आहे आणि थेट हे दृश्य लाईव्ह बघू शकतो। नेहमीप्रमाणे अगदी पहिल्या प्रहाराला म्हणजे 7:30ला संघाची पहिली शाखा झाल्यानंतर सरसंघचालक साधारणपणे मतदानाकरता पोहोचत असतात, त्याप्रमाणे आज ते पोहोचलेले आहे। आपण लोकसभेच्या वेळेस पण बघितलं, विधानसभेच्या वेळेस पण बघितलं, तेच मतदान केंद्र आता परत आहे। कडक अशी सुरक्षा व्यवस्था आहे। ते मतदान करण्याकरता रूममध्ये सुद्धा गेलेले आहे आणि त्याची हे थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर बघू शकतो। सरसंघचालकानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा मतदानाचं आज हक्क बजावताना दिसतील आणि आता सरसंघचालक आतमध्ये मतदानासाठी गेलेले दिसून येत आहे। नागपूर नाईट स्कूलचा परिसर आहे, संघ मुख्यालयाच्या मागचा हा संपूर्ण परिसर आहे, तिथे ते मतदानासाठी पोहोचलेले आहे आणि आल्यानंतर ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहे। सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। खरं तर लोकल सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपलं शहर कसं राहावं या दृष्टीने लोक स्वतः येऊन बाहेरून मतदान करत असतात। आपले प्रतिनिधी नगरसेवक कसे राहतील हे याकरता हे मतदान होत असतं आणि त्याच दृष्टीने संपूर्ण मतदान आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरसंघचालक जे मतदान करतायत ते प्रभाग क्रमांक 22 आहे। प्रभाग क्रमांक 22 मधलं मतदानासाठी ते हक्क बजावताना दिसून येत आहे आणि त्याची हे थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण अनुपमा पाहू शकतो। अगदी नागपूरमधून थेट दृश्य दाखवतात आमचे प्रतिनिधी अमर काणे आणि मोहन भागवत मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले।